प्रवेश परवानगीच्या रांगेत वेटिंग फॉर अ विजा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मराठी अनुवाद किशोर टपाल. प्रवेश परवानगीच्या रांगेत वेटिंग फॉर अ विजा. डॉक्टर आंबेडकरांनी स्वतःच्या हस्ताक्षरात काढलेल्या काही आठवणी येथे आहेत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संग्रहात सापडलेले MSS सोसायटीने 19 मार्च 1990 रोजी पुस्तिका म्हणून प्रकाशित केले. संपादन. प्रवेश परवानगीच्या रांगेत वेटिंग फॉर अ विजा. परदेशी लोकांना अस्पृश्यतेच्या अस्तित्वाची माहिती आहे, परंतु अशा प्रकारे ते त्याच्या शेजारी नसल्याने ते प्रत्यक्षात किती अन्यायकारी आहे हे जाणू शकत नाहीत. त्यांना हे समजणे कठीण आहे की काही अस्पृश्य लोक मोठ्या संख्येने हिंदू असलेल्या गावाच्या काठावर कसे राहतात, दररोज गावातून फिरून गावातील घाण दूर करतात आणि विविध प्रकारची कामे करतात, हिंदूंच्या दारावर अन्न गोळा करतात, दूरवरून हिंदू बनियांच्या दुकानातून मसाले आणि तेल खरेदी करतात, गावाला सर्व प्रकारे आपले घर मानतात आणि तरीही गावातील कोणीही त्यांना स्पर्श करू शकत नाही. समस्या अशी आहे की जातीच्या हिंदूंकडून अस्पृश्यांशी कसे वागले जाते याची कल्पना कशी द्यावी. त्यांच्याशी केलेल्या वागणुकीचे सामान्य वर्णन किंवा नोंदी या 2 पद्धती आहेत ज्याद्वारे हा उद्देश साध्य केला जाऊ शकतो. मला असे वाटले आहे की नंतरचे पहिल्यापेक्षा अधिक प्रभावी ठरेल. ही उदाहरणे निवडताना मी अंशतः माझ्या अनुभवावर आणि अंशतः इतरांच्या अनुभवावर आधारित आहे. मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या घटनांपासून सुरुवात करतो. 1. आमचे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याचे आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीच्या सुरुवातीपासूनच माझ्या पूर्वजांनी कंपनीच्या सैन्यात सेवा करण्यासाठी त्यांचा वंशपरंपरागत व्यवसाय सोडला होता. माझ्या वडिलांनीही कुटुंबाच्या परंपरेचे पालन केले आणि सैन्यात सेवा करण्यास सुरुवात केली. ते अधिकारी पदावर पोहोचले आणि निवृत्त झाल्यावर सुभेदार होते. निवृत्तीनंतर माझे वडील कुटुंबाला दापोलीला घेऊन गेले, तिथेच स्थायिक व्हावे यासाठी. पण काही कारणांमुळे माझ्या वडिलांचा विचार बदलला. कुटुंब दापोली सोडून सातारा येथे गेले, जिथे आम्ही 1904 पर्यंत राहिलो. मला आठवते तशी पहिली घटना 1901 च्या सुमारास घडली, जेव्हा आम्ही सातारा येथे होतो. त्यावेळी माझी आई वारली होती. माझे वडील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गोरेगाव येथे कॅशियर म्हणून नोकरीसाठी गेले होते, जिथे मुंबई सरकारने दुष्काळग्रस्त हजारो लोकांना रोजगार देण्यासाठी एक टाकी खोदण्याचे काम सुरू केले होते. माझे वडील गोरेगावला गेले तेव्हा त्यांनी मला, माझ्यापेक्षा मोठा असलेला माझा भाऊ आणि माझ्या मोठ्या बहिणीच्या 2 मुलांना, माझ्या आत्याला जबाबदारी दिली. माझी आत्या ती सर्वात दयाळू ती, पण तिने आम्हाला काहीही मदत केली नाही. ती थोडीशी बुटकी होती आणि तिच्या पायांना काही त्रास होत होता, ज्यामुळे तिला कोणाच्याही मदतीशिवाय हालचाल करणे खूप कठीण जात असे. बऱ्याचदा तिला उचलावे लागत असे. माझ्या बहिणी होत्या, त्या विवाहित होत्या आणि त्यांच्या कुटुंबासह दूर राहत होत्या. आमच्यासाठी जेवण बनवणे ही एक समस्या बनली. विशेषतः आमच्या मावशीला तिच्या असहायतेमुळे काम सांभाळता येत नव्हते.
आम्ही 4 मुले शाळेत जात होतो आणि आम्ही आमचे जेवण देखील शिजवत होतो. आम्हाला भाकरी बनवता येत नव्हती, म्हणून आम्ही खिचडीवर राहत होतो, जो बनवण्यासाठी सर्वात सोपा पदार्थ होता. फक्त भात आणि मटण मिसळण्याची आवश्यकता होती. माझे वडील कॅशियर असल्याने आम्हाला भेटण्यासाठी त्यांचे स्टेशन सोडू शकत नव्हते, म्हणून त्यांनी आम्हाला गोरेगावला येऊन त्यांच्यासोबत उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी लिहिले. आम्ही मुले या शक्यतेबद्दल खूप उत्सुक होतो, विशेषतः कारण आमच्यापैकी कोणीही तोपर्यंत रेल्वे ट्रेन पाहिली नव्हती. उत्तम तयारी करण्यात आली होती. प्रवासासाठी इंग्रजी बनावटीचे नवीन शर्ट, चमकदार बेस वेल्डेड टोप्या, नवीन बूट, नवीन रेशमी किनारी असलेले धोतर मागवण्यात आले होते. माझ्या वडिलांनी आम्हाला आमच्या प्रवासाविषयी सर्व तपशील दिले होते आणि आम्ही कोणत्या दिवशी सुरुवात करत आहोत हे त्यांना कळवण्यास सांगितले होते, जेणेकरून ते आम्हाला भेटण्यासाठी आणि आम्हाला गोरेगावला घेऊन जाण्यासाठी त्यांच्या शिपाईला रेल्वे स्टेशनवर पाठवतील. या व्यवस्थेनुसार मी स्वतः, माझा भाऊ आणि माझ्या बहिणीचा एक मुलगा सातारा सोडला. आमच्या आत्याची काळजी घेण्याचे आम्ही शेजाऱ्यांना सांगितले आणि त्यांनीही तिची जबाबदारी घेण्याचे वचन दिले. आमच्या ठिकाणापासून रेल्वे स्टेशन 10 मैल अंतरावर होते आणि आम्हाला स्टेशनवर घेऊन जाण्यासाठी एक टांगा, एक घोडागाडी ठेवण्यात आली होती. आम्ही खास या प्रसंगासाठी बनवलेले नवीन कपडे घातले होते आणि आम्ही आनंदाने घराबाहेर पडलो. पण माझ्या आत्याने रडण्याच्या आवाजात, जी आमच्या विदाईच्या वेळी जवळजवळ दुःखाने वाकून बसली होती,